विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेतील सगळ्यात महत्वाचा घटक असलेला कालमापन म्हणजेच दिनदर्शिका हा पाठ अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की सामान्य वर्ष आणि लीप वर्ष असे कालमापनाचे आपण दोन भाग नेहमी अभ्यासतो. तिसरी चौथीला तुम्ही अभ्यासला असणार. आज आपण त्याचा जरा डिटेल मध्ये अभ्यास पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण सामान्य वर्ष याची माहिती पाहूया आणि नंतर लीप वर्ष म्हणजे काय त्याची माहिती पाहूया. ओके, तर पहिल्यांदा कोणतं वर्ष घेऊया आपण? सामान्य वर्ष. का म्हणतात त्याला सामान्य वर्ष? तर इथं सांगितले बघा माहिती. सामान्य वर्षात एकूण दिवस किती असतात वर्षाचे? 365. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आठवड्याचे वार 7 वार. 365 ला जर का आपण 7 न भागलं तर आपल्याला किती आठवडे मिळतात बघा? 7 5 35, 7 2 14, उरला 1. 52 आठवडे आणि 1 दिवस शिल्लक राहतो. एकूण किती दिवस होतात? 365 दिवस. जे सामान्य वर्षाची माहिती लक्षात आली. सामान्य वर्षात दिवस किती असतात? आठवडे किती? 1 दिवस. 52 आठवड्याने 1 दिवस. दुसरी माहिती बघा आता. सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा आणि बाकीचे वार प्रत्येकी 52 वेळा येतात. बघा, 52 आठवड्याने 1 दिवस चढ आहे की नाही? म्हणून 1 जानेवारीला जो वार असतो तो किती वेळा येतो पूर्ण वर्षभरात? 53 वेळा. आणि बाकीचे वार केव्हा येतात? 52 वेळा. 1 जानेवारीला येणारा वार 53 वेळा येतो आणि बाकीचे वार म्हणजे 2 तारखेपासून पुढचे वार किती वेळा येतात? 52 वेळा येतात. तिसरी माहिती बघा. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. इकडे लक्ष द्या रे. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार केव्हा येतो? 31 डिसेंबरला. आता मी इथं 2025 च कॅलेंडर आणलेलं आहे पहा. 2025 सालामध्ये जानेवारी महिन्यात 1 तारखेला कोणता वार होता? बुधवार होता. आणि डिसेंबरच्या 31 तारखेला पण मग कोणता वार यायला पाहिजे? बुधवार यायला पाहिजे की नाही? बघूया. डिसेंबर 31 कोणता वार आलाय? बुधवार. म्हणजे हा एक नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. सामान्य वर्षात, सगळे म्हणा, सामान्य वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. म्हणजे तुम्हाला जर का प्रश्न पडले तर अगदी चुटकीसरशी उत्तर देता आलं पाहिजे. 1 जानेवारीचाच वार केव्हा येतो? 31 डिसेंबरला येतो. सामान्य वर्षात 1 दिवस जादा असल्याने पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार 1 दिवसाने पुढे जातो. बघा, म्हणजेच 1 दिवस जादा का? 52 आठवड्याने 1 दिवस जादा इथं आहे ना. 365 दिवस जेव्हा असतात त्यावेळेला 52 आठवडे होतात आणि 1 दिवस जादा येतो. त्यामुळे काय होतं? 1 जानेवारीला जो वार येतो तो 31 डिसेंबरला असतो. मग पुढच्या वर्षी 1 जानेवारीला कोणता वार येणार? त्याच्या पुढचा वार. म्हणजेच बघा, 1 जानेवारी 1997 ला जर का बुधवार असेल तर 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे? बुधवारच असणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 1998 ला कोणता वार येणार? गुरुवार येणार. तर या पद्धतीची माहिती आपण कोणत्या वर्षाची पाहिलेली आहे? सामान्य वर्षाची. कोणते ठळक मुद्दे पाहिले? सामान्य वर्षात किती दिवस असतात? 365. आठवडे किती असतात? सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार किती वेळा येतो? आणि इतर वार किती वेळा येतात? 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार कोणत्या दिवशी येतो? 31 डिसेंबरला. अगदी बरोबर. आणि सामान्य वर्षात 1 दिवस जादा असल्याने 1 जानेवारीला जो वार असतो तो पुढील वर्षी 1 दिवस पुढे जातो. म्हणजेच 1 जानेवारीला बुधवार असेल तर 1 जानेवारीला पुढील वर्षी कोणता वार येणार?
गुरुवार. पण ही माहिती सगळी आपण कशाची पाहिली? सामान्य वर्षाची. आता लीप वर्ष म्हणजे काय याची माहिती आपण पुढे पाहूया.